हाय गाईज, आम्ही गावाकडच्या आता नदीवर जातोय पोहण्यासाठी. बघा किती जण आहेत. कशाला थांबलेत कशाला? इकडे बघू शकता किती खराब रस्ता आहे. असा रस्ता पार करत आम्ही चाललोय नदीवर. नदी आमच्या गावापासून 3 किलोमीटर लांब आहे आणि खूप मोठी नदी आहे, त्यामुळे आम्ही तिथंच जातो आंघोळीसाठी. कसा आहे, एकदम आडवळणाचा रस्ता आहे आणि पूर्ण आम्ही शोधून शोधून काढलेला रस्ता आहे. इकडे बघा वीटभट्टी, आपलीच वीटभट्टी आहे. आता आम्ही इथे खाली पोहोचलेलो आहे. आम्ही नदीवर पोहायला आलेलो आता. थोडाच उशिरात आम्ही आता नदीमध्ये उभी टाकणार आहे. कुठे आहे नदी? ही बघा नदी, बाबा लय मोठी नदी आहे. हा, आंबा पण आहेत का इथं? आता आंबा पण आपण आंबा पाडणार आहेत. आंबे पाडणार आहेत आपण. अंघोळ धुवून झाल्यानंतर आपण कुठे जाणार आहे? आंबे काजू वगैरे खायला. आंबे काजू खायला जाणार आहे. कुठे आहे तो बाग? तो इकडे चिंचोली बाग. चिंचोली बाग जवळच आहे. चिंचोली बाग तिथं पण आम्ही जाणार आहे. आणि आमच्या पण एक गाडी बाकी आहे ती थोड्या वेळा तिथे प्रस्थान. अरे ते काय नाही पोहोचलं अजून? पेट्रोल संपलाय. नाही रे, अरे नाही रे, पेट्रोल नाही ते खाली ना. काय ते पटापट यायचं. चला ना पटापट. कुठे येते यार लवकर. खोलगट असं दिसतंय का तुम्हाला? हो, तर मग तुम्ही ह्या साईडनी बघा. बघा हे तुम्हाला एक लवची सोबत दिसतंय का? लव दिसतंय. लव हो हो हो. हे लव म्हणजे एक म्हणतात, जुनी आठवण म्हणतात की या ठिकाणी दोन, एक पुरुष आणि एक स्त्री आंघोळीच्या दरम्यान आले होते आणि या आंघोळीच्या दरम्यान त्यांच्यामध्ये जो संबंध तयार झाला आणि त्या प्रतीक म्हणून हा एक खरडा तयार झाल्यासारखं दिसतो. पण तो लवचं प्रतीक आहे हा ना. लव दिसतोय का? बघा इथून असा पकडा आणि बघा इथून लव दिसतोय का? हो. बघा थँक्यू. तुम्हाला काय माहिती आहे गुरु, याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? इथं कोण आला होता? थांबा ना, मारा ना उड्या. काय आला? किती बघतो ये बाहेर निघाल ना. हा मारा. आणि या हत्तीची मोठी विक्रम. यो यो मोबाईल
मी बघतो हा किती खोल आहे. बघा बापरे बाप. पाय लागला होता. पाय लागला होता. पाठी जा ना, पाठी जा. पाठी मध्ये जा. पाठी पाय लागला होता. गेला खाली. पप्या एक फोटो घे ना, कॅप्शन मध्ये लिह मित्रांनो. आता जोरात होणार आहे. कुठला गाणार आहे? चकडेवाला आला रे आला. चकडेवाला नाच होणार आहे आता जोरात. चकडेवाला काही जेव्हा पाण्याचे फिल्टर नव्हते, काही बिसलऱ्या नव्हत्या, पाण्याची सोय नव्हती, नदी नाले नव्हते, विहिरी नव्हत्या, तेव्हा इथलं पाणी प्यायचं. इथल्या नदीचा एका साईडचा पाणी प्यायचं. ते पण एकदम शुद्ध पाणी, थंड पाणी. मी ते तुम्हाला दाखवतो आता. ते पण एकदम उंबराच्या झाडाखाली. उंबराच्या झाडाखाली. एकदम थंड पाणी आणि खूप छान पाणी. पिऊन बघा. एकदम मिरेनवर वॉटर सारखं पाणी लागतं. एकदम नारळाच्या मलाई सारखं. पिऊन बघा. वरतून काढणं थोडी म्हणजे पूर्ण बघा हा पाणी बिस्लरीलाही चटका पाडेल असा हा पाणी. आणि खरंच एकदम नारळासारखा एकदम उत्तम पाणी असं आपण बघा. पाण्यामध्ये काही नाही आहे. पाण्यासारखं पाणी पण पिण्यात पण एक आनंद वेगळा आहे. आता काजूच्या बागेमध्ये आलो. आता सगळे काजू पाडणार आहेत. हा त्याची बी. वाह एक नंबर दिसायला. हा काजू बघा किती मोठा आहे. पुरे पुरे इकडे दाखव. पुऱ्या बोल काहीतरी. हे आपले गावरान काजू आहेत. खाल्ल्याने बघा गावचे काजू. हे बघा एकदम गोड. एकदम मला पण देणार रे. नको ही दोनच आहेत माझ्याकडे. खूप गोड आहे हा काजू. किती भेटले तुला? 7-8. बाबा बाबा तुझी मजा आहे. हे चला बस झालं. चला हे बस बस बस. आपल्याला परमिशन दिला तेवढं त्याचं समाधान माना. गुरु नको गुरु काही करू. चला सगळं काजू काजू खायला बी लागलं. तुमचं खाऊन झालं? 2 राहिलात फक्त. संपले खाऊन झालं. आणि कसा आवाज येतो? काय स्वाद. काय
हे बघा इथं आटरून आहेत, याला आटरुणा बोलतात आणि खूप गोड आहे. हे बघा अशी, ही बघू शकता अशी लाल लाल आहेत. ही बघा आता ही थोडी छोटी आहेत, खूप मोठी पण असतात आणि ही थोडी छोटी आहेत. आता काढून आम्ही खाणार आहेत. एक नंबर आहेत. गोड आहेत का रे? गोड बघा. बघा आता मी खाणार आहे. बघा हे बघा. हा माझ्या गावचा व्ह्यू. तो गावचा व्ह्यू बघा किती भारी आहे. असा माझ्या गावचा व्ह्यू आहे. छान व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. ही बघा करवंद पिकलेली. ही बघा पिकलेली करवंद. खूप मजा येते खायला. खूप गोड आहे. बघू शकता करवंद झाड होतं. आम्ही खूप करवंद काढली, पिकलेली, खूप खाल्ली. आणि ही बघा, ही बघू शकता आता पण आमच्या हातामध्ये आहेत आणि खूप मजा आली. आम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये खूप एन्जॉय केला, तुम्ही बघू शकता. पण बघितल्यानंतर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. आम्ही खूप एन्जॉय केला आणि तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे.